नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी आज आपण इंग्रजी विषयातील गिव्हिंग रिस्पॉन्स प्रतिसाद देणे हा घटक पाहणार आहोत. तरी हा घटक विविध स्पर्धा परीक्षांना येतो, जसे प्रज्ञाशोध, श्रेया, MTS, ज्युनियर IS, स्कॉलरशिप, BDS, BTS अशा विविध स्पर्धा परीक्षांना येतो. तरी चला पाहूया या घटकामध्ये काय. एखाद्याने केलेल्या आव्हान गिव्हिंग रिस्पॉन्स प्रतिसाद देणे. आता आपण प्रतिसाद असा कुणाला होकारार्थी कुणाला नकारार्थी असा प्रतिसाद देतो. एखाद्याने केलेल्या आव्हानाला, प्रश्नाला, विनंतीला आपण होकारार्थी किंवा नकारार्थी प्रतिसाद देऊ शकतो. रिस्पॉन्सेस प्रतिसादाचा विद्यार्थ्यांना परिचय आहेच. यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रिस्पॉन्सचा समावेश असेलच. गिव्हिंग रिस्पॉन्स प्रतिसाद देणे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल पाहूयात आपण याच्यातले. पहिलं एक्झाम्पल आहे, एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस. तुम्ही मला पत्ता सांगाल का कृपया करून. आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा. जर आपल्याला हा पत्ता माहीत असेल तर आपण पॉझिटिव्हमध्ये रिस्पॉन्स काय देतो, यस शुअर आय कॅन टेल दिस. आणि आता आपल्याला पत्ता माहीत नसल्यास आपण रिस्पॉन्स काय देऊ, निगेटिव्हमध्ये, सॉरी आय कॅन टेल दिस. दुसरं एक्झाम्पल पाहूयात, विल यू प्लीज कम हिअर. तू इकडे येतोस का. जर पॉझिटिव्हमध्ये रिस्पॉन्स काय देतो आपण, जस्ट कमिंग, म्हणजेच मी येईनच. जर आपल्याला जाऊ शकतो तर जस्ट कमिंग म्हणाल. निगेटिव्ह रिस्पॉन्स, सॉरी आय कॅन्ट रिअली कम. आपण निगेटिव्हमध्ये रिस्पॉन्स असा देतो. आपण जर जाऊ शकत नाही तर सॉरी आय कॅन्ट रिअली म्हण, आणि जाऊ शकतो तर जस्ट कमिंग असे रिस्पॉन्स देऊ. नेक्स्ट एक्झाम्पल, सॉरी आय एम लेट. मला उशीर झाल्याबद्दल माफी असावी. आपण पॉझिटिव्हमध्ये रिस्पॉन्स काय देतो, डोंट वरी, नेवर माइंड, दॅट्स ऑल राईट. या तिन्हीपैकी काय येईल, डोंट वरी. सॉरी म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो, डोंट वरी म्हणतो, नेवर माइंड पण म्हणतो, दॅट्स ऑल राईट, डोंट वरी काही हरकत नाही, नेवर माइंड म्हणजे काय नाही, दॅट्स ऑल राईट सगळं बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, यू हॅव कम्प्लीट युअर वर्क. तू तुझे काम संपविले का. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, यस वी हॅव. आपण जर काम संपवले असेल तर आपण यस वी हॅव कम्प्लीटेड म्हणतो. आणि जर संपवलं नसेल तर नो वी हॅवंट कम्प्लीटेड असे म्हणतो. नो वी हॅवंट कम्प्लीटेड असे म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल, विल यू लेंड मी युअर नोटबुक प्लीज. तुझी वही मला देतोस का. पॉझिटिव्हमध्ये रिस्पॉन्स आपण काय देऊ, सॉरी आय कॅन्ट रिअली, येस आय विल. हे जर आपल्याला वही द्यायची नसेल तर आपण पॉझिटिव्हमध्ये द्यायचं असलं, पॉझिटिव्हमध्येच उत्तर येतं, सॉरी आय कॅन्ट रिअली. आणि आपलं द्यायचं असलं तर येस आय विल गिव्ह यू नोटबुक असं. नेक्स्ट एक्झाम्पल, हॅव अ नाईस डे. तुमचा दिवस चांगला जावं. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काय देऊ आपण, सेम टू यू. तुम्हाला पण असं म्हणू आपण, थँक्यू, धन्यवाद असं पण म्हणतो. हॅव अ नाईस डे म्हणल्यानंतर आपण सेम टू यू आणि थँक्यू असं पण म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल, कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ग्रेट विक्ट्री. तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स
थँक अ लॉट. इट्स अ ग्रेट प्लेजर. कॉंग्रॅच्युलेशन कोणीही म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो? थँक्स, धन्यवाद, तुमचा आभारी आहे. इट्स ग्रेट प्लेजर म्हणजे धन्यवाद, तुम खूप आभारी आहोत, खूप आभारी आहोत. आता कुणी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणल्यानंतर आपण म्हणतो थँक्स अ लॉट आणि इट्स अ ग्रेट प्लेजर. या दोन्हीपैकी आपण काहीतरी पॉझिटिव्हमध्ये रिस्पॉन्स देतो. काही आपण यावरच रिस्पॉन्सवरच एक प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत. चला, फाइंड द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याकरिता पॉझिटिव्ह रिस्पॉन्स शोधा. कॉंग्रॅच्युलेशन फॉर ग्रेट विक्ट्री. थँक्स अ लॉट. सॉरी. नो आय कॅन्ट. नेव्हर माइंड. थँक्स अ लॉट. असं कॉंग्रॅच्युलेशन कोणी म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो? सॉरी म्हणतो, नो आय कॅन्ट म्हणतो, का नेव्हर माइंड म्हणतो, का थँक्स लॉट म्हणतो? थँक्स अ लॉटच म्हण ना. मग पर्याय क्रमांक 1, सॉरी म्हणणार नाही, नो आय कॅन्ट म्हणणार नाही, नेव्हर माइंड म्हणणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. वेन विल यू से गुड नाईट. तुम्ही गुड नाईट केव्हा म्हणाल? वेन यू मीट अ फ्रेंड एट आफ्टरनून. तुमचा मित्र तुम्हाला दुपारी भेटल्यानंतर. वेन यू गेट अप फ्रॉम द बेड. तुम्ही सकाळी जागी झाल्यानंतर. वेन यू मीट अ फ्रेंड ॲट लंच. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला लंच टाईमला जेव्हा भेटेल. लंच टाईम कधी असतो? लंच टाईम हा दुपारी असतो, म्हणजे आफ्टरनूनमध्ये. तेव्हा मग वेन यू गो टू बेड. रात्री आपण झोपायला जातो ना, आफ्टरनूनमध्ये तर आपण गुड नाईट म्हणत नाही. सकाळी उठल्यानंतर गुड नाईट म्हणत नाही. लंचवर भेटल्यानंतर नाही. तर आपण या ठिकाणी जेव्हा आपण रात्री झोपायला बेडवर जातो त्या टाईमला आपण गुड नाईट असे म्हणतो. म्हणून आपले पर्याय क्रमांक उत्तर 4 येईल. नेक्स्ट क्वेश्चन. What correct expression will you use on your friend's birthday? तुमच्या मित्राचा वाढदिवस असताना तुम्ही कोणता योग्य वाक्यप्रयोग कराल? हाऊ लकी, हॅपी न्यू इयर, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, थँक यू. हाऊ लकी म्हणजे आनंदी. हॅपी न्यू इयर म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला म्हणतो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे जेव्हा एखाद्याचा वाढदिवस असतो तेव्हा म्हणतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद म्हणाल का आपण? बड्डे असला एखाद्याला शुभेच्छा दिल्यानंतर आपण थँक्यू म्हणजे धन्यवाद म्हणाल. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असल्यानंतर आपण त्याला म्हणतो मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मग पर्याय क्रमांक 3, हॅपी न्यू इयर वर्षाच्या सुरुवातीला म्हणतात म्हणून ते म्हणणार नाही. हाऊ लकी म्हणजे किती आनंदी, हे पण म्हणणार नाही. म्हणून आपले पर्याय क्रमांक 3, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तरी पुढील प्रश्न. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रीटिंग्स. खालीलपैकी कोणते अभिवादन आहे? ऑल द बेस्ट, कॅन आय गो नाव, डोंट शॉट, प्लीज गिव्ह मी युअर पेन. यामध्ये अभिवादन कोणते आहे म्हणजे ग्रीटिंग्स कोणते आहेत? ऑल द बेस्ट म्हणजे अभिवादनच आहे. कॅन आय गो नाव, ऑल द बेस्ट म्हणजे एखाद्याला शुभेच्छा देणे. कॅन आय गो नाव हे जे प्रश्न विचारत आहे, मी जाऊ का आत्ता, मी आत्ता जाऊ का. डोंट शॉट म्हणजे हे पण एक प्रश्न आहे, विचारत आहे. प्लीज गिव्ह मी युअर पेन आपण ते विनंती करत आहोत, हे अभिवादन नाही. ऑल द बेस्ट हे अभिवादन आहे म्हणून पर्याय क्रमांक 1.
आपण कॅन आय गो नाव म्हणाल का अभिवादनला? नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न. व्हॉट विल यू से वेन समवन थँक्स यू? एखाद्याने तुमचे आभार मानले तर तुम्ही काय म्हणाल? वंडरफुल म्हणजे आनंदी. यू आर वेलकम स्वागत आहे. सो सॉरी माफ करा माझी चुकी झाली. स्टँड अप उभे राहा. वंडरफुल म्हणजे आनंदी. एखाद्याने थँक्यू म्हणलं आनंदी आहे असं म्हणू का? नाही. यू आर वेलकम आपले स्वागत आहे असे म्हणू. म्हणून आपले पर्याय क्रमांक 2. सो सॉरी माझी चूक झाली असे म्हणून का आपण थँक्यू म्हणल्यानंतर? नाही. स्टँड अप उभे राहा म्हणून का आपण थँक्यू म्हणल्यानंतर कोणी? म्हणून आपले पर्याय क्रमांक 2 येईल. पुढील प्रश्न. नेक्स्ट. सर काउन का चित्र. व्हॉट शुड यू से वेन यू डू समथिंग रॉंग? तुमच्याकडून काही चुकी झाली तर तुम्ही काय म्हणावे? हॅलो. हॅलो म्हणजे नमस्कार. हाऊ स्वीट किती गोड. किती गोड आहे. वेल डन चांगले झाले. आय एम सॉरी माफी असावी. हॅलो म्हणून का आपण आपल्याकडून काही चुकीचे झाल्यावर? हॅलो नमस्कार म्हणू का? नाही. हाऊ स्वीट किती गोड असे म्हणू का आपल्याकडून काही चुकी झाल्यानंतर? वेल डन असे म्हणू का? नाही. आय एम सॉरी माझी चुकी झाली माफ करा म्हणून आपले पर्याय क्रमांक 4 येईल. पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न. नेक्स्ट. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स आस्किंग फॉर परमिशन. परवानगी मागण्याकरिता योग्य वाक्य निवडा. प्लीज गिव्ह मी युअर पेन. कुड आय यूज युअर फोन? हाऊ आर यू? विश यू अ हॅपी न्यू इयर. प्लीज गिव्ह मी युअर पेन. प्लीज गिव्ह मी युअर पेन ही एक विनंती आहे. कुड आय यूज युअर फोन ही परवानगी मागण्याचं वाक्य आहे. हाऊ आर यू तुम्ही कसे आहात हे परवानगीचं हे नाही. विश यू हॅपी न्यू इयर हे शुभेच्छा देण्याचे वाक्य आहे. प्लीज गिव्ह मी युअर पेन म्हणू का आपण परमिशन पाहिजे असल्यास? नाही. कुड आय यूज युअर फोन हे परवानगी मागण्याचं. मी तुमचा मोबाईल वापरू शकतो का म्हणून हे परवानगी मागण्याचं वाक्य आहे. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हाऊ आर यू आपण हे म्हणू का हाऊ आर यू परवानगी मागण्यासाठी? नाही. अभिवादन आहे. विश यू हॅपी न्यू इयर आपण शुभेच्छा देऊ का परवानगी मागण्याकरिता? नाही. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. कुड आय यूज युअर फोन. पुढील प्रश्न. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट वे ऑफ आस्किंग परमिशन. परवानगी मागण्याकरिता खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? आय एम गोइंग टू टॉयलेट. मे आय गो टू द टॉयलेट प्लीज. टॉयलेट प्लीज. आय वॉन्ट टू गो टू द टॉयलेट. आय एम गोइंग टू टॉयलेट हे आय एम गोइंग टू टॉयलेट म्हणजे मी टॉयलेटला जात आहे हे एक आदेश दिल्यासारखं आहे. मे आय गो टू द टॉयलेट प्लीज हे परवानगी मागण्याकरिता योग्य आहे. टॉयलेट प्लीज म्हणजे आपण म्हणू शकत नाही. आय वॉन्ट टू गो टू द टॉयलेट. मला जाण्याची इच्छा आहे असे म्हणू का? नाही. म्हणून आय एम गो टू द टॉयलेट नाही. आय एम गोइंग टू द टॉयलेट नाही आदेश आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. मे आय गो टू द टॉयलेट प्लीज आपले उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. पुढील प्रश्न. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन खालीलपैकी परवानगी कोणती? गिव्ह युअर रुलर. मे आय टेक युअर बुक. प्लीज ब्रिंग मी वॉटर. डोंट बी. गिव्ह युअर रुलर. मे आय टेक युअर बुक. प्लीज ब्रिंग मी वॉटर. डोंट बी अफ्रेड. गिव्ह युअर रुलर हे आपण मागत आहोत परवानगी नाही.
मे आय टेक युअर बुक? मी तुझे पुस्तक घेऊ शकतो? ही परवानगी आहे. प्लीज ब्रिंग मी वॉटर. मला एक ग्लास पाणी आण. हे आदेश आहे. डोंट बी अफ्रेड म्हणजे ही परवानगी नाही. गिव्ह युअर रुलर हे येत नाही, कारण आपण मागत आहोत. ही परवानगी नाही. मे आय टेक युअर बुक ही परवानगी आहे. मी तुझे पुस्तक घेऊ शकतो का? म्हणून पर्याय क्रमांक 2 प्लीज ब्रिंग मी वॉटर हे येत नाही, कारण आदेश आहे. सर विद्यार्थी तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. मे आय टेक युअर बुक. विद्यार्थी मित्रांनो, कोणी जर तासिकेला नवीन असेल तर यश परगे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 या नंबरवर आपला वर्ग टाका. आपल्याला एक लिंक दिली जाईल, त्याला क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या तासिकेमध्ये.